मित्रांनो, काल आपण कर्मचारी प्रशासनाची प्रस्तावना ही घेतलेली आहे. प्रस्तावनेमध्ये आपण थोडक्यात कर्मचारी म्हणजे काय, कर्मचाऱ्याच्या समस्या काय आहेत आणि कर्मचारी हा कशा पद्धतीने कार्य करतो, काय विचारवंतांनी कर्मचाऱ्याला आपल्या शरीरातील रक्ताची उपमा दिलेली आहे. ज्या प्रकारे आपल्या शरीरामध्ये रक्त प्रवाह होतो आणि आपली सर्व सिस्टीम ही चांगल्या पद्धतीने चालत असते, अगदी त्याच प्रकारे प्रशासनाचा कारभार जर चांगल्या पद्धतीने चालवायचा असेल तर या ठिकाणी प्रशासकीय व्यक्ती जे असतात, कर्मचारी जे असतात, हे कर्मचारी निपक्षपातीपणे आणि ताठरतेनं कसल्याच प्रकारचं मनामध्ये प्रशासकीय दृष्टिकोनातून असलेलं जे काही बेकार गोष्टी असतात ते न बाळगता एक निपक्षपातीपणे कार्य करण्याची खरी जबाबदारी ही कर्मचाऱ्याची असते. यासाठी आपल्या विचारवंतांनी सांगितलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कर्मचारी हा कशा पद्धतीचा असावा आणि त्याची व्याख्या सुद्धा या ठिकाणी केलेली आहे. व्याख्या या प्रकारची आहे. कर्मचारी प्रशासन जॉन शाबिन नावाचा एक विचारवंत आहे. कर्मचारी प्रशासनाची त्यांनी अशा प्रकारे व्याख्या केलेली आहे. अतिशय सुटसुटीत पद्धतीनं त्यांनी व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात, संघटनेचा अविभाज्य भाग म्हणून सुयोग्य माणसाची भरती करणे, योग्य वातावरणाद्वारे कर्मचाऱ्याचा विकास घडून आणणे व त्याचा कार्यशक्तीचा लाभ प्राप्त करून घेणे म्हणजे कर्मचारी प्रशासन होय. यावरून आपल्याला माहीत झालेलं असेल तर कर्मचारी हा कशा पद्धतीने कार्य करत असतो. अगदी त्याच बरोबर दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करू इच्छितो किंवा दुसरी एक व्याख्या या ठिकाणी मी आपणास सांगू इच्छितो. त्यांनी सांगितलेलं आहे अवॉर्ड टीड नावाचा एक विचारवंत आहे आणि अवॉर्ड टीड या नावाच्या विचारवंतांनी कर्मचाऱ्यातील सर्व प्रकारच्या क्षमतांचा शास्त्रशुद्धपणे उपयोग करून घेणे. बघा, कर्मचारी प्रशासनातील सर्व प्रकारच्या क्षमतेचा. आता ही क्षमता कशा प्रकारची असेल तर ही क्षमता त्याची बौद्धिक क्षमता, शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता आणि इतरांना समजून घेण्याची जी काही क्षमता आहे, या क्षमतेचा लाभ कशा पद्धतीने घेता येईल हे या विचारवंतांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. घेणे आणि म्हणजे कर्मचारी प्रशासन. आता आपण या ठिकाणी त्या ठिकाणची असलेली प्रस्तावना, त्या ठिकाणी असलेलं हे जे आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून या गोष्टीचा विचार करत असताना कोणत्याही गोष्टीचं इम्पॉर्टन्स, कोणत्याही गोष्टीचं महत्व
हे या ठिकाणी असणं हे गरजेचं असतं. कारण एखादी गोष्ट जर करायची असेल तर त्या गोष्टीमाग कुणा कसल्या ना कसल्या प्रकारचं त्या गोष्टीचं किंवा त्या प्रशासनाचं त्या सर्व बाबीचा काय असतो, एक विशिष्ट प्रकारचं काय असतं, त्याला हे म्हणायचं, त्याचं महत्व हे असतं. मग महत्व निर्माण करत असताना काय महत्व आहे कर्मचारी प्रशासनाला? केवळ पैसा कमविण्यासाठी कर्मचारी नेमायचा का, किंवा केवळ कार्य करून घडवून घेण्यासाठी कर्मचारी नेमायचा का? या सर्व गोष्टीचा, या सर्व बाबीचा आपल्याला या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, वास्तविक पाहता मी या ठिकाणी सांगू इच्छितो की कर्मचारी प्रशासन हे आखत असताना, कर्मचारी प्रशासनाच्या बाबींचा विचार करत असताना यासाठी आपण एक एक मुद्द्याचा या ठिकाणी विचार करूयात आणि मुद्द्याला अनुसंगून कर्मचारी प्रशासनाचं काय महत्व आहे हे आपण या ठिकाणी पाहूयात. आता पहिलं आहे, त्यांनी सांगितलं की राष्ट्राचा विकास करणं, आणि राष्ट्राचा विकास करण्यासाठी राष्ट्राचा एक आधार स्तंभ म्हणून त्याला संबोधलं जातं. मित्रांनो, आपण BA प्रथम वर्षांना असताना कर्मचाऱ्याची सुद्धा बऱ्याच ठिकाणी ही केलेली आहे, वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. आणि या मांडणीचा विचार करत असताना एक पॉइंट आपण अभ्यासलेलं होतं, ते तुम्हाला आठवतं की नाही मला माहित नाही, पण मला मात्र माहित आहे. ब्युरोक्रेसी. ब्युरोक्रेसी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. त्याच बरोबर त्याला दुसरे एक शब्द मी दिलेला होता, तो आहे सनदी सेवक, सनदी नौकर. मग ब्युरोक्रेसी कशाला म्हणायचं? नौकरशहा. ब्युरोक्रेसी म्हणजे मराठीमध्ये काय म्हणायचं? नौकरशाही. आणि ब्युरोक्रॅटिक म्हणजे नौकरशहा. मग आता नौकरशाहीनं कशा पद्धतीनं काम करायचं की जेणेकरून राष्ट्राचा विकास होईल. पहिल्यांदा भरती कशा पद्धतीने करायचं, कोणाची भरती करायची? आपण 3 प्रकारचे पद बघितलेले आहेत, 3 प्रकारच्या सेवा आहेत. प्रशासनामध्ये कार्य करत असताना 3 प्रकारच्या सेवा ह्या बघितलेल्या होत्या. त्या सेवांचा जर या ठिकाणी विचार केला गेला तर त्या सेवा म्हणजे, तुम्हाला आठवत असेल मी सांगितलेलंही होतं, वर्गामध्ये शिकत असताना मी तुम्हाला सांगितलेले होतं काय, 3 प्रकारच्या सेवा आहेत. नंबर 1 भारतीय प्रशासनातील सेवा, त्याचबरोबर त्यालाच IAS, IPS आणि IFS या 3 प्रकारच्या सेवा या ठिकाणी केलेल्या आहेत. परंतु प्रत्येकच कर्मचाऱ्याची निवड ही MPSC आणि UPSCच्या माध्यमाने होणं हे गरजेचं आहे का? काही काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे क्रायटेरिया लावलेले आहेत. शिक्षक सुद्धा कर्मचारी आहे. मग शिक्षक होण्यासाठी वेगळ्या पद्धतीचं क्रायटेरिया लावलेला आहे. तो D.Ed असावा, तो B.Ed असावा, कम से कम त्यांनी 12वी पास केलेली असावी, 12वीवर त्यांनी D.Ed केलेलं असावं, BA केलेलं असावं, BA वर त्यांनी B.Ed केलेलं असावं. ही त्याची झाली पात्रता. आणि नंतर आपल्याला काय करायचंय? सिनियर लेक्चरर व्हायचंय. आणि सिनियर लेक्चर होण्यासाठी UGC न सुद्धा काही गाईडलाईन दिलेत. त्यासाठी कम से कम तो मास्टर डिग्री असावा, त्याला मास्टर डिग्री मध्ये 55% पेक्षा जास्त मार्क्स मिळणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी त्याला दुसरी एक पात्रता, त्या ठिकाणी एक काळ असा होता की B+ झालं की त्या कर्मचाऱ्यांना काय मिळत असे? नोकरी मिळत असे.
परंतु त्यानंतर त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची चाळणी निर्माण केली, चाळणी आणली. त्याच्यानंतर वेगवेगळे क्वालिफिकेशन आणले. तो सेट असावा, तो नेट असावा, त्याचबरोबर तो एमफिल असावा, त्याचबरोबर तो पीएचडी केलेला धार. या 3-4 पात्रतापैकी एकही पात्रता जर त्याच्याकडे असेल तर त्याची रिक्रुटमेंट सिनियर लेक्चरर म्हणून केली जात असते. परंतु त्या ठिकाणी IAS ऑफिसर जर असेल आणि तो जर एमपीसी यूपीसी केलेला असेल तरी त्याला इकडे लेक्चर म्हणून करता येत नाही. म्हणजे विशिष्ट व्यक्तीसाठी विशिष्ट प्रकारच्या क्वालिफिकेशनची तरतूद करण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी ह्या गोष्टीचं म्हणजे राष्ट्राचा आधारस्तंभ म्हणून कर्मचाऱ्याला काय म्हटलं जातं, राष्ट्र हा एक राष्ट्राचा एक मोठा आधारस्तंभ आहे. आणि राष्ट्राचा आधारस्तंभ असल्यामुळे या ठिकाणी एखाद्या राष्ट्राचा जर विकास करायचा असेल तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या राष्ट्रातली असलेली जी काही कर्मचारी आहेत, जे काही ब्युरोक्रॅटिक आहेत, या ब्युरोक्रॅटिकनी आपण केलेलं कार्य हे निपक्षपातीपणे म्हणजे निपक्षपात म्हणजे काय, पक्षपात करायचा, भेदभाव करायचा, निपक्षपातीपणे कर्मचाऱ्याची भरती या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आता कर्मचारीमध्ये कोणता असं सिद्धांतात सांगितलं जातं, सिद्धांत सांगितला जातं. पण व्यावहारिक स्वरूपामध्ये जर पाहिलं गेलं तर मित्रांनो मी सांगतो, अनेक ठिकाणी आपण जाणतो, मी सांगत असताना मी सिद्धांती सांगत असतो आणि व्यवहारी सांगत असतो की हुशार आणि बहुगुणी संपन्न असलेला अशा पद्धतीचा व्यक्ती त्या ठिकाणी अपॉइंट करणं गरजेचं आहे. अपॉइंट करणं गरजेचं आहे. आता हुशारी कशाने कळावं, त्याची हुशारी कशाने कळावं, तर त्यांनी आपल्या क्वालिफिकेशन मधून ती व्यक्ती आपल्याला अर्थातच स्वतःला ती सिद्ध करत असते आणि त्याच्यातून त्याचं टॅलेंट हे बाहेर येत असतं आणि त्याच्या टॅलेंटचा खरा फायदा हा राष्ट्राच्या हितासाठी होत असतो. कारण कर्मचारी हा प्रशासन रूपी भव्य वास्तूचा आधारस्तंभ म्हणून म्हटलं जातं. आधारस्तंभचा अर्थ काय, जशी आपण एखादी बिल्डिंग बांधत असतो, बिल्डिंग ही आपण हवेमध्ये बांधत नाही, आपण पहिल्यांदा त्याचं बेस काय आहे, तर पहिल्यांदा त्याचं बेस कंप्लीट करणं गरजेचं. खालून वर बिल्डिंग बांधत असतो, पहिल्यांदा त्याचा पाया जो आहे हा पाया त्या ठिकाणी पक्का करत असतो आणि हळूहळू ती बिल्डिंग आपण काय करत असतो, वरच्या लेवलवरती नेत असतो. अगदी त्याच प्रकारे कर्मचारी जर सक्षम असेल, कर्मचारी जर हुशार असेल तर त्या ठिकाणच्या प्रशासनाला चांगल्या स्वरूपाची दिशा ही नेहमी मिळत असते. सदन राष्ट्र आहेत, अमेरिका आहे, त्याचबरोबर इंग्लंड आहे, रशिया आहे, जर्मनी आहे, अनेक प्रकारचे आहेत ना, अनेक प्रकारचे राष्ट्र आहेत. याच राष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीची प्रगती का झाली, याच राष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं तंत्रज्ञान उदयास का आलं, बघा तुम्हाला सांगतो मी, जे या सदन राष्ट्रातलं असलेलं जुनं असतं ते भारतामध्ये आणि जे काही अविकसित राष्ट्र आहेत त्या राष्ट्रामध्ये ते नवं असतं. टेक्नॉलॉजी आणण्याचा खरा प्रयत्न सर्वात प्रथम जर कोणी केला असेल तर ते राजीव गांधीने केलेला आहे. परंतु राजीव गांधी यांच्या निधनानंतर ती टेक्नॉलॉजी
आणण्याचा प्रयत्न तुम्हाला सांगतो मी, आपले माजी दिवंगत असलेले महाजन साहेबांनी केलेलं होतं आणि त्यांच्याकडे ते खातं सुद्धा दिलेलं होतं. त्यांचंही दुर्दैवीपणे अंत झाला. मग अशा पद्धतीने या गोष्टीचा विचार करत असताना हे जे काही तंत्रज्ञान आलं, ह्या तंत्रज्ञानाचा सुद्धा आपल्याला नॉलेज अवगत होणं गरजेचं आहे. आपल्याकडे नासा सारख्या वेगवेगळ्या प्रकारचे जे काही हे आहेत ना, संशोधन करण्यासाठी त्या ठिकाणी सायंटिस्ट सुद्धा त्यांना आपल्या न पलीकडे जावं लागतं आणि त्या ठिकाणी शास्त्रज्ञ म्हणून काम करावं लागतं. म्हणजे आपल्याकडे कर्मचाऱ्यांना पुरवण्या इतपत सुद्धा जी काही आवश्यक आहे ती साधन सामुग्री आपल्याकडे नाही. दुसरी गोष्ट बोलतो मी, आता कर्मचारी राष्ट्राचा आदर्श म्हणजे सर्व गोष्टीचा विकास करणं गरजेचं आहे. केवळ आर्थिक स्वरूपाचा आणि खरा विकास तर अर्थ जर असेल, जर आर्थिक पाठबळ आणि आर्थिक स्थिती जर देशाची अर्थात राष्ट्राची जर चांगल्या पद्धतीची असेल तर त्या ठिकाणी राष्ट्राचा विकास हा होणार म्हणजे होणार. आणि राष्ट्राची परिस्थिती जर डगमगीस आली तर त्या ठिकाणी राष्ट्राचा विकास होणं कदापि शक्य नाही. म्हणून आपल्याकडे अनेक प्रकारची मेडिकलला गेलेली, इंजिनिअरिंगला गेलेली मुलं हे फॉरेनला जात असतात आणि फॉरेनला जाऊन त्या ठिकाणी आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करत असतात. म्हणून आपण हे जात असताना आपण आपल्यामध्ये सुद्धा बघा, तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस आपण आजारी पडत असतो, आजारी पडल्याच्या नंतर पहिल्यांदा पाहत असतो ही एमडी आहे तर कुठे भारतातून आहे का, मुंबईचा आहे का, फॉरेनचा आहे. फॉरेनचा असलं तर आपण त्या ठिकाणी जात असतो आणि इलाज करत असतो. पण आपल्या राष्ट्रामध्ये जे काही एज्युकेशन घेतलेलं त्याच्यावरती आपला विश्वास नाही, त्यावरती आपला विश्वास नसतो. सर्जन सुद्धा बाहेरून जर करून आलेला असेल तर त्याच्यावर आपली एक विशिष्ट प्रकारची श्रद्धा असते. असू द्या, परंतु या ठिकाणी ती लोक त्या ठिकाणी त्या राष्ट्रामध्ये जाऊन प्रस्थापित झालेली आहेत, जेणेकरून त्या प्रकारच्या लोकांची अर्थातच त्या कर्मचाऱ्यांची अर्थात त्या अधिकाऱ्याची आपल्याला गरज आहे. आणि आज या काळामध्ये तर खूप मोठी गरज आहे. त्या ठिकाणी जाऊन प्रॅक्टिस करत आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपलं प्रोफेशनल करीत आहेत. मग अशा गोष्टीचा विचार कसा असेल, अशी जर व्यक्ती जर या ठिकाणी असेल, ती व्यक्ती गेली का, आपल्या राष्ट्रातनं ती व्यक्ती गेली का, तर त्याचं कारण एक आहे ना, की त्यांना आवश्यक असलेली जी काही साधन सामुग्री आहे, ही साधन सामुग्री आपण त्यांना देऊ शकत नाही. आपलं शासन, आपलं भारतीय प्रशासन त्यांना त्या प्रकारची शासन व्यवस्था जी काही आवश्यक असलेली साधन सामुग्री आहे ती साधन सामुग्री त्यांना आपण प्रोव्हाइड करू शकत नाही. तरी परंतु आज आपण 21व्या शतकामध्ये वावरत आहोत आणि 21व्या शतकामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होण्याच्या मार्गावर होतं. काय राष्ट्राला ते देखवलं नाही आणि समग्र राष्ट्रामध्ये या कोविड-19 हाहाकार माजीला आणि त्या ठिकाणची असलेली जे काही आर्थिक परिस्थिती आहे, आर्थिक नाडी जर आपण दाबली गेली, आपल्या देशाची आर्थिक नाडी जर आपण दाबली गेली तर तिथे काही चालणार नाही. म्हणून कर्मचाऱ्याच्या या सर्व गोष्टीचा विचार करत असताना कर्मचारी हा राष्ट्राचा विकास करण्यासाठी हा तत्परतेने पुढे येणं हे गरजेचं आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे शासकीय योजना आणि कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कर्मचारी हा तत्पर असणं गरजेचं आहे. कारण
योजना ह्या आपल्याकडे केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची अशा 3 प्रकारच्या सूची आहेत. केंद्र सूचीमध्ये आणि राज्य सूचीमध्ये केंद्र सूचीच्या संदर्भात केंद्रामध्ये कायदा करत असतात. राज्य सूचीच्या संदर्भात राज्यामध्ये कायदा करत असतात. आणि जे काही समवर्ती सूची आहे ते केंद्र शासन आणि राज्य शासन म्हणून या ठिकाणी काय करत असतात, कायदा करत असतात. मग केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. जसं पण इंदिरा गांधी आवास योजना आहे, त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना आहे, त्यात अनेक प्रकारच्या योजना आहेत. त्याचबरोबर राज्य शासनाच्या काही योजना आहेत. त्या योजना केवळ त्या ठिकाणी मांडून जमेल का, तर मांडून जमणार नाही. तर त्या ठिकाणच्या योजनेची अंमलबजावणी करणं गरजेचं असतं. ही अंमलबजावणी कशा पद्धतीने करायला पाहिजे माहित आहे का? तर ही अंमलबजावणी निपक्षपातीपणे करायला पाहिजे. निपक्षपातीपणे कोणतंही काम हे काम करत असताना आपण त्या ठिकाणी झोकून देणं गरजेचं आहे. स्वतःला झोकून देणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण स्वतःला झोकून देत नाही तोपर्यंत आपण त्या पदाशी एकनिष्ठ, त्या पदाला लायक आहोत असं आपल्याला म्हणता येत नाही. शेतकऱ्याच्या संदर्भात असलेल्या वेगवेगळ्या योजना आहेत. ज्या निराधार महिला आहेत, पुरुष आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. त्याचबरोबर बँकेकडनं मिळणाऱ्या जे काही वेगवेगळे बेनिफिट्स आहेत त्याच्या सुद्धा योजना आहेत, त्याची सुद्धा. पण ह्या योजना आहेत, पण त्या योजनेची माहिती आपल्याकडे असलेल्या समाजाला नाही. समाजाला नाही. बरेच अशा काही योजना आहेत, त्या योजनेचे बेनिफिट सुद्धा आपल्याला घेता येत नाही. वसंतराव नाईक वित्त पुरवठा महामंडळ ही एक योजना आहे. पंतप्रधान रोड योजना ही एक योजना आहे. आता पंतप्रधान रोड योजना जर बघितलं गेलं तर हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये हे झालेलं आहे. आणि प्रत्येक गाव हा प्रत्येक शहराला जोडण्यात आलेला आहे आणि प्रत्येक गावाच्या त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की हे रोड, हा रस्ता काय केलेला आहे, पंतप्रधान रोड योजनेच्या माध्यमाने बनवण्यात आलेला आहे. आहे की नाही? कशासाठी केलं मग हे? कारण प्रत्येक खेडी जी आहे, प्रत्येक खेड ह्या शहराला जोडला जावा आणि त्या ठिकाणी असलेल्या लोकांची गैरसोय होता कामा नये. आता तर खेड तर सोडूनच द्या, खेडे सोडून द्या. आता तर प्रत्येक गल्लोगल्ली, खेड्यातल्या असलेल्या गल्लोगल्ली सुद्धा त्या ठिकाणी काय करत आहेत, त्या ठिकाणी सिमेंटचे रस्ते बनलेले आहेत. ही योजना आहे ना. मग त्या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी तर करणं गरजेचं आहे की अमुक अमुक योजना आलेली आहे, त्या योजनेचं काय करणं गरजेचं आहे, योजनेची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. हे सामान्य नागरिकाला माहित नाही. का माहित नाही? तर त्या ठिकाणच्या असलेल्या लोकांना, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणच्या असलेल्या लोकांना त्या योजना काय आहेत त्याची माहिती देत नाही. याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे साक्षरतेचा प्रमाण आणखीनही वाढलेला नाही आणि आपल्या निरक्षरतेचा गैरफायदा साक्षर असलेली व्यक्ती ही नेहमी करत असते. एक उदाहरण देतो. उदाहरण या पद्धतीचे बघा, फक्त याच्यामध्ये फक्त एकच पॉइंट संपू लागलेला आहे. ऑनलाईन तर शिकवायचंय. मग ह्या गोष्टीचा विचार करत असताना ज्या ग्रामपंचायतीच्या माध्यमाने आपण खेड्यामध्ये काय करत असतो, त्या ठिकाणी रस्ता बनवित असतात आणि रस्ता बनविल्याच्या नंतर ते रस्ता
मॅक्झिमम 5 वर्ष तरी टिकणं गरजेचं असतं. 5 वर्ष तरी टिकणं गरजेचं असतं. ज्यावेळेस रोड बनित असतात त्यावेळेस चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी सळई अर्थात लोहा चांगल्या क्वालिटीचा टाकणं गरजेचं आहे. चांगल्या प्रकारची खडी आणणं गरजेचं आहे. चांगल्या प्रकारची वाळू त्या ठिकाणी आणणं गरजेचं आहे. चांगल्या क्वालिटी सिमेंट त्या ठिकाणी आणणं, चांगल्या क्वालिटीच्याच पावती करून घेत असतात, परंतु निकृष्ट दर्जाच्या ह्या गोष्टी करत असतात. पण कोणत्याही नागरिकाची त्या ठिकाणी असलेल्या गुत्तेदाराला बोलण्याची सुद्धा एवढीशी सुद्धा हिंमत होत नाही. काय कारण असेल? कोणी बघतं का ते त्या ठिकाणी जाऊन की वाळू कशी आहे, सिमेंट कसला आहे, हे कसलं आहे, खडी कसली आहे? ज्या दिवशी बनविलं जातं आणि एखादा मोठा पाऊस पडला की त्या ठिकाणी खड्डे व्हायला सुरुवात होत असतात. हे कशाच कारण? सधन राष्ट्रामध्ये तसं नाही. सधन राष्ट्रामध्ये तसं नाही. एकीकडे आपण काय स्वप्न बघायला लागलो? महासत्ता होण्याचा स्वप्न बघायला लागलेलो आहोत. मग अशा पद्धतीचं जर करप्शन त्या ठिकाणी करत असतील, अशा प्रकारच्या जे काही योजना आहेत, त्या योजना प्रामाणिकपणे जर राबवत नसतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये जर ते करप्शन करत असतील, तर राष्ट्राचा विकास कसा होणार आहे? दुसरे काय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं केलेलं आहे, अर्थातच केंद्र शासनाची सुद्धा ही योजना आहे. प्रत्येक जिल्हा परिषद असेल, नंतर एखाद्या संस्था असतील, प्रत्येक ठिकाणी लिहिलंय बघा. सारे शिकूया पुढे जाऊया. सारे शिकूया पुढे जाऊया. सारे शिकूया पुढे जाऊया ही गोष्ट खरी आहे. पण सारे शिकविणारे जर त्या ठिकाणी नसतील, तर विद्यार्थी अनेक ठिकाणच्या बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सांगतो मी हे गोष्टी आलेल्या आहेत. चांगल्या पद्धतीचे शिक्षण देणं गरजेचं आहे. आपण ज्या ठिकाणी पगार घेत असतो, सगळ्या गोष्टी करत असतो, त्यावेळेस त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीचा विचार करूनच या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तुम्ही बाहेर काही करा, पण ज्या ठिकाणी तुम्ही काम करत आहात, ते निपक्षपातीपणे करा. विद्यार्थ्याला सोडून द्यायचं, आपण गप्पा मारत बसायचं, विद्यार्थ्याला खो खो खेळा म्हणायचं, आपण इकडं गप्पा मारत बसायचं, विद्यार्थ्यांना लंगडे घाला म्हणायचं. आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे विकास होईल का? बरेच युट्यूबवर किंवा त्याचबरोबर व्हॉट्सअपवर अनेक सोशल मीडियावर असे बरेच काही कॉमेंट्स येत असतात. काय करता? काय करता? शासन तर प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी पाहणार नाही, येऊन बघणार नाही. आलाच तर केव्हा तरी ईडी येत असतो आणि ईडी सुद्धा मॅनेज होत असतो आणि मॅनेज झाल्याच्या नंतर बस त्यांचं काम झालं. म्हणजे एवढा भ्रष्टाचार एवढा मोठ्या प्रमाणात बोकाळलेला आहे की आपल्याला विकास करण्याची मानसिकता असून सुद्धा ती लोक विकास करू देत नाहीत. विकास करू देत नाहीत. अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी असतात राष्ट्राच्या विकासासाठी ह्या लाभदायक नाहीत. हे बेनिफिटेबल नाहीत. तर ह्या सर्व राष्ट्रांच्या धोक्यासाठीच्या अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. मग आता दुसरी गोष्ट मी म्हणत होतो की योजना आहेत खऱ्या, पण त्याच्या अंमलात आणलं जातं का? अंमलात जावं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्या निराधार महिला असतात त्यांना महिन्यातलं काहीतरी बहुतेक 500 काहीतरी रुपये त्यांना मिळत असतात आणि 500 रुपयामधनं तो जो का मधला दलाल असतो तो दलाल सुद्धा त्याच्यातनं पैसे खाऊन त्याला उर्वरित असलेले पैसे देत असतो. किती खालच्या पातळीवर जायचं आणि किती खालच्या पातळीवर जाऊन ते करायचं. आणि नाव कुणाचं पुढं करतात की हे आम्ही घेत नाही, आम्हाला वरच्या लोकांना द्यावं लागतं. मग राष्ट्राचा विकास कसा होईल? जी निराधार आहे त्याला कसल्याच प्रकारचा आधार नाही. निराधारचे
व्याख्या काय केली जाते? ज्याला कसल्याच प्रकारचा आधारच नाही, ज्याला मूल नाही, मुलगी नाही, कोण नातलग नाही किंवा पती नाही, सगळे सगळे कुणीच नाही, निराधार असलेल्या या योजनेचा बेनिफिट त्यांना मिळण्याऐवजी त्याचा बेनिफिट हा इतर व्यक्ती उठवत असतात. अनेक वेळा तर अधिकारी सुद्धा 4-4 महिने 5-5 महिने त्या ठिकाणी पैसे असंच वेस्टेज करत असतात, ठेवत असतात आणि त्याच्यानंतर एवढं एवढं द्या म्हणजे तेवढं तेवढं देतो आणि अशा पद्धतीची गोष्टी करत असतात. काय होईल राष्ट्राचा? काय होईल काय राष्ट्राचं? अशा पद्धतीची जर गोष्टी असतील तर या ठिकाणी राष्ट्राचा विकास होणे अशक्य आहे. आणि ह्या अंमलबजावणी करत असताना ही इम्प्लिमेंटेशन ईच अँड एव्हरी ज्या फॅसिलिटी ज्या आहेत त्या फॅसिलिटीचं इम्प्लिमेंटेशन करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना बऱ्याच वेळेस किंवा दरवर्षीची शेती चांगल्या प्रकारची त्यांना साथ देते अशा प्रकारची गोष्ट नाही. साथ देते अशा प्रकारची गोष्ट आहे. तर त्यांना सुद्धा काहीतरी सबसिडी देत असतात. विहीर खंदायची असेल, विहिरीच्या योजना आहेत. मळणी यंत्रणेच्या योजना आहेत. इवन दो जी पेरणी करायची आहे, पेरणी जी करायची आहे ना, ते पेरणीच्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या मोठमोठे यंत्र त्या ठिकाणी आहेत. पण पंचायत समितीच्या माध्यमानं त्या योजना सांगणारी व्यक्ती सांगत नाही. तशाच सोडून आहेत तुम्हाला सांगतो मी. अनेक पंचायत समितीमध्ये जा. अनेक त्या कोठारामध्ये ते पडलेले आहेत. पण त्याचं बेनिफिट इतरांना ते देत नाहीत. जे दारिद्र्य रेषेखाली असतात, दारिद्र्य रेषेखाली जे काही लोक असतात त्या लोकांना ते देणं गरजेचं असतं. पण त्या दारिद्र्य एवढंच नाही हो, तुम्हाला सांगतो मी, ज्या ठिकाणी झोपडपट्टी असतात आणि झोपडपट्टी ही दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लोकांनाच द्यावी अशा प्रकारचं बंधन आहे. ज्याच्याकडे रॅशन जो पांढरा आहे, केसरी का पांढरा असं काहीतरी आहे बघा, त्यालाच ते मिळणं गरजेचं आहे. परंतु त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी, जो सरपंच असतो, सरपंचच्या मग तो सरपंच कोणाकोणाची नाव त्या ठिकाणी घालायला होतो, त्याच्या बहिणीचं नाव घालायला. एवढं आदर्श सोसायटीमध्ये बघा ना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री त्याच्यातून बाहेर निघाले आणि आपल्या मेहुणीला त्या ठिकाणी काय दिलं होतं, आदर्श सोसायटीमध्ये एक प्लॉट दिलेला होता. हा घोटाळा त्या ठिकाणी निर्माण झाला. कशासाठी? आणि हालाकी ती जमीन जी आहे, आदर्श घोटाळाची ती जमीन जी आहे, ती जी काही सोल्जर्स आहेत, सोल्जर्स जे राष्ट्राच्या तिथं रात्रंदिवस ते काय करत असतात, त्या ठिकाणी थांबून आपले कार्य करत असतात. त्या सोल्जर्सना न मिळता त्या ठिकाणी हे एक मोठ्या प्रकारचं बिल्डर्सनी त्या ठिकाणी बांधलं गेलं आणि ते अक्वायर करून घेतलं. मग अशा प्रकारचे जे फ्रॉड करत असतील तर त्या ठिकाणी होणार आहेत ह्या गोष्टी होणार आहेत का? होत नाहीत. म्हणून मी म्हणत असतो की आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आपले या ठिकाणी फक्त दोनच महत्वामधले फक्त केवळ 2 मुद्दे या ठिकाणी झालेले आहेत. आणखीन बऱ्याच आता ऑनलाईनच्या माध्यमानं जोपर्यंत ऑफलाईन होत नाही तोपर्यंत आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमानं हे सर्व शिकावयाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत. म्हणून जेवढं आहे, जेवढं मी शिकवतो तेवढं तुम्ही लक्षामध्ये ठेवत जा. त्याच्यानंतर मी नोट्स पण देईल, त्याच्यावर क्विज तयार करेल आणि क्विज आणि नोट्स दिल्याच्या नंतर ते तुम्ही पहा आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही घरामध्येच राहा, चांगल्या पद्धतीनं सुरक्षित राहा. त्याचबरोबर चांगलं खा, चांगल्या पद्धतीनं राहा. एकमेकांच्या संपर्कात जाऊ नका. थोडं सोशल डिस्टन्स अर्थातच फिजिकल डिस्टन्स असं ठेवत जा आणि घरामध्ये दररोज हात पाय वगैरे चांगल्या पद्धतीनं नेहमी सॅनिटायझरचा वापर करून
अशा पद्धतीनं राहिलात तर चांगल्या पद्धतीनं राहा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. आणि उद्याचं पिरियड हे काय होणार नाही, कारण उद्या 15 ऑगस्ट आहे. त्यामुळं उद्याचं पिरियड काय होणार नाही. उद्या सुट्टी अशी आहे. त्यामुळं त्याच्यानंतर सोमवारपासून परत आणखीन आपण ऑनलाईन वरती आपण येऊयात. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.